जर मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, एक 10 चित्रपट तुम्हाला बघायचा आहे आणि इट्स काइंड ऑफ अ शेअर मार्केटचा कोर्सच आहे, तर तुम्ही डेफिनेटली तो कोर्स कंप्लीट कराल, राईट? सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 10 चित्रपट देईन जे तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये कृपया करून बघून कंप्लीट करून घ्या. जर तुमची शेअर मार्केट जर्नीची तुम्हाला सुरुवात करायची असेल, इवन केली जरी असेल, तर डेफिनेटली पिक्चर बघा. ओके, व्हिडिओमध्ये मी पहिल्या हाफमध्ये जे इझिली अवेलेबल चित्रपट आहे त्यांच्यावर डिस्कस करेन, म्हणजे यूट्यूबवरती, आणि उरलेले जे चित्रपट आहे ज्याच्यामध्ये OTT प्लॅटफॉर्म्स किंवा तुम्हाला इतर काही सोर्सेसमधून तुम्हाला ते बघायला भेटतील, तर तेही तुम्ही बघून घ्या. चित्रपटाचं नाव दिल्यावर तुम्हाला डेफिनेटली चित्रपट भेटतील, एवढे फॉर शुअर. आणि प्रत्येक चित्रपटातून मला काय शिकायला भेटलंय तो पण मी महत्त्वाचा पॉईंट तुमच्यावर मी शेअर करेन. आणि तुम्हाला काय शिकायला भेटलं हे चित्रपट बघून हे पण कृपया करून नंतर येऊन आपल्या ह्याच व्हिडिओच्या कमेंट्समध्ये जाऊन टाका की काय काय तुम्हाला शिकायला भेटलंय. चला व्हिडिओची सुरुवात करूया. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमध्ये ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल पण टोटली फ्रीमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा. एक 24 तासाच्या वेळेत रिप्लाय करतील. ऑफर केलेली प्रिंट वाचून घ्या, नंतर या लिंकवरती क्लिक करून जॉईन करा. माझ्या या शेअर मार्केटच्या फ्री वेबिनार सीरीजच्या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. या व्यतिरिक्त प्रत्येकाने टेलिग्राम चॅनल तर मस्ट जॉईन आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. कारण तिकडे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओजचे अपडेट्स, महत्त्वाचे टेलिग्राममधले मी टाकणारे पोल्स, न्यूज आणि प्रॅक्टिकल लर्निंगचा भरमार इन्फॉर्मेशन तिकडे मिळत असते. सो प्रत्येकाने नक्की जॉईन करा. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. तर सर्वात पहिला चित्रपट मित्रांनो आहे तो म्हणजे हिंदी चित्रपट आहे. आणि या लिस्टमध्ये मी मेनली हिंदी ॲज वेल ॲज इंग्लिश दोन्ही घेतलेले आहेत. कारण आपल्या हिंदी किंवा मराठीत तर मला वाटत नाही कुठले शेअर मार्केटचे चांगले चित्रपट असतील, पण हिंदी आणि इंग्लिशचं कॉम्बिनेशनमध्ये. पण कृपया करून काय डेफिनेटली बघून घ्या, कारण ते चित्रपट बघत असताना सगळी इन्फॉर्मेशन इंग्लिश आपल्याला आयडिया येऊन जाते की काय चालू आहे त्याच्यामध्ये. ओके, पहिला चित्रपट आहे गफला. ओके, गफला ॲक्च्युली एक म्हणजे मेनली हा चित्रपटाचा मेनली हर्षद मेहताच्यावरती प्रेरित बनून हा बनवलेला चित्रपट आहे, तो जो पात्र त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्वी ट्रेडिंग कशी व्हायची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरती त्याचं तुम्हाला एक आयडिया भेटून जाईल. आणि वन ऑफ द बेस्ट चित्रपट आहे. नुसतं गफला हा शब्द जर तुम्ही, गफला फुल मूवी हा शब्द जर तुम्ही यूट्यूबमध्ये सर्च केला तर तुम्हाला तो चित्रपट भेटून जाईल. सेकंड पिक्चर आहे, हा इंग्लिश पिक्चर आहे. त्याचं नाव आहे रोग ट्रेडर. ओके, मी त्याचं नाव परत तुम्हाला लिहून दाखवतो, तो तुम्हाला स्पेलिंग एक्झॅक्टली भेटून जाईल. ROGUE, रोग आणि ट्रेडर. परत हा जरी टाईप केला, ओके, रोग ट्रेडर हा जरी तुम्ही टाईप केला किंवा रोग ट्रेडर फुल मूवी यूट्यूबवरती, तुम्हाला हा पण चित्रपट तुम्हाला भेटून जाईल फ्रीमध्ये बघायला. ह्याच्यामध्ये मित्रांनो एक रिअल स्टोरीच्या बाबतीतला हा चित्रपट आहे, जिकडे लेव्हरेजमुळे आपल्या अकाउंटमध्ये 100 रुपये आहे, पण ब्रोकर आपल्याला लेव्हरेज देतो, आपल्याला फ्युचर ऑप्शनच्या माध्यमातून लेव्हरेज भेटतो. सो इन दिस मूवी फ्युचर्स ट्रेडिंगमुळे एक छोटासा ट्रेडर एक 100 ते 200 वर्ष जुन्या बँकेला ज्यामध्ये काम करत असतो, त्या बँकेला तो कसं एकदम 1 रुपयाच्या भावात विकून टाकतो. म्हणजे टोटली त्या बँकेचे पूर्ण पैसे घालून टाकतो हा ट्रेडर फ्युचर्स ट्रेडिंग करून. हे तुम्हाला याच्यामधून आयडिया येईल. सो म्हणजे किती डेंजरस आहे फ्युचरसारखं इन्स्ट्रुमेंट जर आपण नीट वापरलं नाही गेलं तर खूपच डेंजरसपणे हा पूर्णच्या पूर्ण म्हणजे 100 वर्ष जुन्या कंपनीज पण उद्ध्वस्त करू शकतो. सो डेफिनेटली रोग ट्रेडर हा पिक्चर सेकंड नंबरचा आहे, तो बघून घ्या. तिसरा पिक्चर आहे बार्बेरियन्स ॲट द गेट. ओके, मी परत लिहून दाखवतो. तिसरा पिक्चर आहे बार्बेरियन्स, BAR, बार तर सगळ्यांना माहितीच आहे, राईट? बेरियन्स, BARIANS, ॲट द गेट. ओके, बार्बेरियन्स ॲट द गेट. सो हा पिक्चर ॲक्च्युली आहे ओरिओ बिस्किट. माहिती आहे तुम्हाला ओरिओ बिस्किट कोणी कोणी खाल्लं असेल व्हिडिओ लाईक जरूर द्या. सो ओरिओ बिस्किट बनवणारी कंपनी जी आहे, मेन पेरेंट कंपनी आहे, तेव्हा त्या जमान्यामध्ये मित्रांनो ओरिओ ॲक्च्युली ही एक पहिले जसे ITC पण आजच्या तारखेला ITC कंपनी इवन सिगरेट पण बनवते आणि बिस्किट्स पण बनवते, तशी ही पण कंपनी सेम मध्ये आहे. बिस्किट पण बनवते, सिगरेट पण बनवते. आणि हिच्यावरती लेव्हरेज बायआउट केलेला होता एका मोठ्या प्रायव्हेट इक्विटी फर्मने, KKR.
आणि तो ओव्हरऑल ही बायआउट प्रोसेस कशी चालली, ओके, ही बायआउट प्रोसेस कशी चालली या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायला भेटतं. आजच्या तारखेलाही त्या लेव्हरेज बॅक, पूर्वी त्याला LBOs म्हणायचं, आजच्या तारखेला त्याला मर्जर्स अँड ॲक्विजिशन म्हणतात. पण इव्हन फॉर दॅट मॅटर एक कंपनीला दुसरी कंपनी जेव्हा एक्वायर होते त्याच्या मागचं राजकारण कसं होऊ शकतं, कसं पेटून उठू शकतं, हे तुम्हाला या पिक्चरमध्ये बघायला भेटेल. सो तिसरा क्रमांकाचा पिक्चर आहे बार्बेरियन्स ॲट द गेट. आता ह्याच्या पुढचे जे पिक्चर आहे मित्रांनो तुम्हाला थोडंच शोधायला लागतील यूट्यूबवरती, परत सांगतो OTT प्लॅटफॉर्म्सवरती. त्यातला हा चौथा क्रमांकाचा चित्रपट आहे, तो सोनी लाईव्हच्या OTT प्लॅटफॉर्मवरती आहे. मे बी तुम्ही बघितलंही असेल. 1992 हर्षद मेहता स्कॅम. खूपच अमेझिंग अशी ती डॉक्युमेंटरी सिरीज यांनी बनवली किंवा वेब सिरीज ही बनवलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये हर्षद मेहताचा पूर्ण ते स्कॅम सुरुवात, त्यांचं आयुष्य त्यांनी शेअर मार्केटमध्ये कशी सुरुवात केली, ते ओव्हरऑल स्कॅम आणि त्यांच्या मरणापर्यंतचा हा पूर्ण पिक्चर त्यांनी दाखवलेला आहे. आणि मी तर म्हणजे वन ऑफ द बेस्ट शेअर मार्केटच्या एडिटेड डॉक्युमेंटरीज किंवा वेब सिरीज कोणी बनवले असेल तर डेफिनेटली त्यांनी 1992 हर्षद मेहता स्कॅम जरूर बघावा. ह्याच्यामध्ये भरपूर शिकायला भेटतं. ऑलराईट, पर्सनली अगेन मला ह्याच्यामधनं जे शिकायला भेटलं म्हणजे की हर्षद मेहता ॲज अ व्यक्ती जे फंडामेंटल रिसर्च करायची आणि जे कॉन्सेप्ट जे काय होते, ओके, कॉस्ट रिप्लेसमेंट थिअरी आणि इतर जे काही गोष्टी होते किंवा ते मेनली फंडामेंटलवरती भर द्यायचे, ती एक चांगली गोष्ट मला त्यामध्ये शिकायला भेटली. आणि ओव्हरऑल या क्षेत्रामध्ये परत तो स्कॅम कसा झाला आणि परत ओव्हरऑल हे लोक कशी ट्रेडिंग करायची, सर्क्युलर ट्रेडिंग करून कसे प्राईस वाढवायचे, आपल्याला अजूनही वाटतं नाही ऑपरेटर कसा प्राईस वाढवतो, हे सगळं थोडंसं तुम्हाला इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भेटून जाईल. सो हा हर्षद मेहता स्कॅम 1992 हर्षद मेहता स्कॅम जो सोनी लाईव्हवरती तुम्हाला बघायला भेटेल, तो डेफिनेटली बघून घ्या. नंतर पाचवा पिक्चर आहे तो आहे वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट. ओके, वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट मे बी बरेच लोकांनी बघितलं असेल. नेटफ्लिक्सवरती सध्या अवेलेबल आहे वाटतं मला, जर माझी इन्फॉर्मेशन चुकीची नसेल तर. ह्याच्यामध्ये लिओनार्डो डिकॅप्रिओने वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट जो तो मेन जो होता त्याचा त्यांनी याच्यामध्ये कॅरेक्टर त्यांनी प्ले केलेलं आहे. ओके, सो जॉर्डन बेल्फर्ड जो व्यक्ती दाखवलेला आहे की एक सामान्य व्यक्ती कसा त्याच्या सेल्स स्किल्समुळे, त्याच्या बोलण्याच्या स्किल्समुळे तो पेनी स्टॉक्स कसा विकत एक करोडपती बनला. पण या व्हिडिओमधनं एक चांगली गोष्ट, या पिक्चरमधनं एक चांगली गोष्ट जी मला शिकायला भेटली ते म्हणजे ओके की जर ट्रेडिंगपेक्षा जरा काही आपले शेअर जे आहेत ते लॉंग टर्म होल्ड केले तर भरपूर मोठा पैसा बनू शकतो. मित्रांनो, ह्या व्यक्तीने एका शेअरमध्ये शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये भरपूर पैसा कमवला. IPO मध्ये झोल करून भरपूर पैसा कमवला. पण तोच IPO आजच्या तारखेला स्टीव्ह मॅडेनचा शूजचा जो IPO होता त्यांनी होल्ड करून ठेवला असता, आज तो बिलियनियर असता. त्यांनी काही मिलियनसाठी 20-30 मिलियन प्रॉफिटमध्ये विकून टाकला. पण आजच्या तारखेला जर तोच IPO त्यांनी न काय करता होल्ड करून ठेवला असता तर आज बिलियनियर असता. ती एक मला गोष्ट आहे वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीटमध्ये शिकायला भेटली. ह्याच्या व्यतिरिक्त ज्यांना आपण सेल्स रिलेटेड गोष्टी शिकायची असेल डेफिनेटली वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट तर बघाच. सहा पिक्चर आपला बॉलिवूड पिक्चर आहे. हा पण वाटतं नेटफ्लिक्सवरती अवेलेबल आहे. बाजार, सैफ अली खानचा बाजार. सो एक ओव्हरऑल म्हणजे ह्याच्यामध्ये परत एक गावातला व्यक्ती येऊन एका शहरातल्या मोठ्या ब्रोकरचा फॅन होण्यासाठी त्याच्यावर काम करण्यासाठी काय काय गोष्टी करतो. नंतर तो ॲक्च्युअल शेअर ब्रोकर मोठा सैफ अली खान असतो, तो एनिवेज त्याला दगा देतो. हे ओव्हरऑल प्लॉट चांगला आहे पिक्चरचा. पण काही इंटरेस्टिंग अशा अतिशोक्तीच्या पण गोष्टी आहेत. पण आपल्या हिंदीमधला जरा आपला एक लाईट वेवरती जर बघायचं पिक्चर, जर एकदम टाइमपास, तर बाजार पिक्चर पण डेफिनेटली बघून घ्या. थोडीशी इन्फॉर्मेशन तर मार्केटची भेटूनच जाईल तुम्हाला की आतमधल्या आत हे कसे लोक काम करतात. ह्याच्या व्यतिरिक्त 7वा नंबरचा पिक्चर आहे तो म्हणजे बॉयलर रूम. बॉयलर रूम जरा शोधायला लागेल तुम्हाला. मला यूट्यूबवरती पण भेटणार नाही, तुम्हाला कुठल्या OTT प्लॅटफॉर्ममध्ये भेटणार नाही. पण तुम्हाला थोडंसं सर्च केलं तुम्हाला माहिती आहे कशी सर्च करतात लोक. सो बॉयलर रूम हा पिक्चर ॲक्च्युली पंप अँड डंप, बॉयलर, ओके, उकळणारा बॉयलर रूम हा पंप अँड डंपवरती आधारित पिक्चर, जिकडे पेनी स्टॉक्सला लोक प्रमोट करतात, जे आजच्या तारखेलाही होतं. वेगवेगळ्या माध्यमातून लोक करतात. दिसते ना तुम्हाला कधी यूट्यूबच्या बाजूला ॲड तुमच्या, एक 4 आण्याचा स्टॉक जाणार आहे 100 रुपयाला, किंवा फॉर दॅट मॅटर टेलिग्राम्समध्ये पण ॲड करत असतात. भरपूर वेळा हे लोक प्रमोट करतात. सो हे पंप अँड डंप मेकॅनिझम जे पूर्वी चालू झालं अजूनही आहे. आणि कशी पंप अँड डंप मेकॅनिझम ॲक्च्युली होते या मूवीमध्ये दाखवलेलं आहे.
बॉयलर रूम. सो डेफिनेटली बॉयलर रूम हा बघून घ्या. 8वा पिक्चर वन ऑफ द फेमस पिक्चर आहे अमेरिकेमधला, पण त्याचं नाव आहे वॉल स्ट्रीट. आणि ते वॉल स्ट्रीट पिक्चरमध्ये पण ओव्हरऑल मोठे ट्रेडर्स आपले ट्रेड्स कसे टाकतात हे मला त्यामध्ये शिकायला भेटलं, की कसे ते बाईंग करतात. त्यांच्याकडे मोठे ट्रेडरच्या अंडर पण काही ट्रेडर्स असतात, ते त्यांच्यासाठी ऑर्डर्स बाईंग सेलिंग करतात. कारण कसं आहे की मोठ्या लोकांचं एक्झाम्पल समजा मला 100 करोडचा माल बाय करायचा असेल, तर 100 करोडचा माल तर मी जर बाय केला तर ओव्हरऑल मी एका दिवसात मार्केटला 10% त्या शेअरला जर ॲटलीस्ट 10% चालवेन. सो इन्स्टेड त्या शेअरला 10% चालवण्यापेक्षा मी 1 ते 2% कसं मी माझा पूर्ण शेअर बाय करेन. त्यासाठी ते मोठे ट्रेडर्स छोटे ट्रेडर्स आपल्या अंडर ठेवतात आणि छोटे ट्रेडर्स ऑफिशियली अनऑफिशियली सौदे शोधतात मार्केटमध्ये, कोणाकडे शेअर आहे काय नाही त्याच्याकडे बाय करायचा प्रयत्न करतात. सो एक टाइम असा येईल तुम्हाला हे गोष्टी करायला लागतील, म्हणून तो वॉल स्ट्रीटचा म्हणजे ते लिगल गोष्टी जे करायला लागतील, म्हणून वॉल स्ट्रीट हा पिक्चर डेफिनेटली बघून घ्या. वॉल स्ट्रीटचा सेकंड व्हर्जन पण आहे, वॉल स्ट्रीट पार्ट 2. तो एवढा काही खास नाही वाटला, पण बघायचं तुम्ही वॉल स्ट्रीट पार्ट 2 पण तुम्ही द मनी नेव्हर स्लीप्स नावाचा पिक्चर आहे, वॉल स्ट्रीट मनी नेव्हर स्लीप्स, तो पण तुम्ही बघून घेऊ शकता. नंतर एक 2008चा जो स्कॅम क्रॅश जो आलेला होता हाऊसिंग बबलचा अमेरिकेमधला, त्याच्यावरचा एक पिक्चर आहे बिग शॉट. ओके, परत ह्या पिक्चरमध्ये पण बिग शॉट या पिक्चरमध्ये पण तुम्हाला एकच गोष्ट शिकायला भेटणार, की जास्त लेव्हरेज जेव्हा लोक करतात आणि जेव्हा एका साईडला कळतं की जगाला की फंडामेंटली गोष्टी चुकीच्या चाललेल्या आहेत, तेव्हा कसा व्हर्टिकल क्रॅश येऊ शकतो. त्यात एका व्यक्तीने डॉक्टर मायकल बरी हा पिक्चरमध्ये जो कॅरेक्टर आहे, कसं त्यांनी ते शोधून काढलं, कसं त्यांनी रिसर्च केला, हे छानपैकी त्याच्यामध्ये डिपिक्ट केलेलं आहे. आणि ओव्हरऑल बाकीचे ट्रेडर्स पण कसे वागले, एक ऑप्शन ट्रेडर्स पण कसे छोटे अमाऊंटचे मोठे अमाऊंटनी केलं, हे पण तुम्हाला या पिक्चरमध्ये बघायला भेटेल. कंपनी म्हणतोय, मूवीचं नाव आहे बिग शॉट, BIG. लास्टवाला पिक्चर मित्रांनो जो आहे, जो मी डिस्कस करणार आहे, ते पिक्चरचं नाव आहे मार्जिन कॉल. आता मार्जिन कॉल हा मूवी वन ऑफ द बेस्ट मूवीज आहे जर मला तुम्ही विचारलं तर. कारण कशा ह्याच्यामध्ये नीटपणे आपल्याला शिकायला भेटतं की कसं एक रिसर्चवाला व्यक्ती फाइंड आउट करतो की मार्केटमध्ये क्रॅश येणार आहे, आणि त्याच्यानंतर ओव्हरऑल ह्यांची टीम मीटिंग कशी करते, आणि नंतर सकाळी ट्रेडर लोक जेव्हा येतात आणि ट्रेडर लोकांना यांची टीम सांगते की आम्हाला पूर्ण हे करोडो रुपयाचा माल सेल करायचा आहे, तेव्हा त्यांना काय ऑफर केलं जातं आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये कसे जाऊन ते ॲक्शन्स घेतात, हे सगळं या पिक्चरमध्ये बघायला भेटतं. सो मित्रांनो, आज हे जे टोटल 10 मूवीजचे डिस्कस केलेले आहेत. परत एकदा मला रिकॅप सांगतो. पहिली मूवी आहे गफला, सेकंड आहे रोग ट्रेडर, तिसरी आहे बार्बेरियन्स ॲट द गेट, चौथी आहे 1992 हर्षद मेहता स्कॅम, पाचवी आहे वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट, सहावी आहे बाजार, सातवी आहे बॉयलर रूम, आठवी आहे वॉल स्ट्रीट, नववी आहे बिग शॉट आणि 10वी आहे मार्जिन कॉल. ॲज अ शेअर मार्केट कोर्स म्हणून ह्या मूवीजचे 10चे 10 मूवीज बघून घ्या आणि मग बघा तुमच्या ट्रेडिंगमध्ये आणि तुमच्या ट्रेडिंगच्या नॉलेजमध्ये कशी भर पडते. मित्रांनो, ह्याच्या व्यतिरिक्त काही इंटरेस्टिंग डॉक्युमेंटरीज पण आहेत. डॉक्युमेंटरीजवरती पण व्हिडिओ मी नंतर आणीन तुमच्यासाठी. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कृपया करून कमेंट सेक्शनमध्ये टाका.